फुलटॉस चेंडू फटका हवे जरूर आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय आणि रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून भीमरसाठी. चला चेक करायचं आहे. थर्ड अंपायर गावंडवाडी आयोजक. पंच फेल डिलिव्हरी. यावेळेस आता धावसंख्या आपण पाहतोय किती झालं. 22 धावा जोडल्या गेल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. यावेळेस खराब चेंडू आहे. नो बॉल. आता मात्र येणारा चेंडू फ्री हिट असेल. तेवीस धावा आणि येणारा चेंडू मात्र फ्री हिट असेल. स्ट्रायकेलला मात्र सलामीचा फलंदाज चिंतामण. येणारा चेंडू फ्री हिट. 23 धावा जोडल्या गेल्यात. यावेळेस फ्री हिट होता. समाचार घेता आला नाही. निर्धाव चेंडू. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 24 धावा. चला स्पीडअप द्या. 6 चेंडू 24 धावांची गरज. धावफलकावरती धावा 23 आहेत आणि समीकरण असेल 6 चेंडू विजयासाठी 24 धावा. गोलंदाजी मार्कर धनेश. स्ट्रायकेनला नाना. 6 चेंडू 24 धावा. यावेळेस फटका फसलाय का. क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 25 धावा. आता समीकरण असेल येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी
22 धावा, 5 चेंडू 22 धावा. पाच चेंडू 22 धावा. रोमांचक सामना. यावेळेस टायमिंग होत नाहीये. कमबॅक पाहायला मिळतंय कशेळे संघाकडून. फलंदाज होतोय बाद. क्षमता असेल का या फलंदाजाच्या मनगटात? ताकद जरूर असेल, परंतु टायमिंग करणं गरजेचं असेल. 4 चेंडू 22 धावांची गरज. हा चेंडू मात्र इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी. 4 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्राईक एंडला हार्ड हिटर. यावेळेस बॅटवर येत नाहीये. चेंडू जातोय काहू कॉर्नरला. सुंदर क्षेत्ररक्षण. आता समीकरण असेल 3 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र हे क्रिकेटमध्ये शक्य नाहीये 3 चेंडू आणि 21 धावा करणं. कारण 2-3 नो बॉल किंवा व्हाईट बॉल टाकले तरच कुठेतरी सामना जिवंत राहू शकतो. कारण समीकरण आहे 3 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. कशेळे संघाचं मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय या आजच्या दिवसामध्ये. चला स्पीडअप द्या. चला स्पीडअप द्यायचा आहे. 3 चेंडू 21 धावा. यावेळेस एकतर्फी सामना पाहायला मिळतो. एक सिंगल धाव आणि आता समीकरण असेल 2 चेंडू विजयासाठी 20 धावा. आता मात्र जय चेडोबा क्रिकेट संघ गावंडवाडी या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये जाणारा दुसरा संघ पाहायला मिळतोय कशेळे संघ. कारण आता 2 चेंडू आणि 20 धावा शक्य नाहीये. यावेळेस एकतर्फी सामना पूर्णपणे पकड निर्माण केले कशेळे संघाने. काल मात्र ज्या संघाने दिवस गाजवला सुपर 4 मध्ये काल गेला होता तो लोबेवाडी संघ. आणि आज मात्र कशेळे संघ म्हणजेच एकाच परिसरातील 2 संघ बॅक टू बॅक 2 दिवस सुपर 4 मध्ये जाताना आपण पाहतोय. यावेळेस शेवटचा चेंडू त्याला फेकून दिलं जातंय, परंतु यावेळेस विजय संघ आपण पाहतोय टीम कशेळे संघाचं हार्दिक अभिनंदन. तसे